नव्हे अशांती चौक विष्णू कारंपुरी महाराज। सोलापूर शहरातील सर्वात अपघातप्रवण क्षेत्र म्हणून शांती चौकाची ओळख बनू लागली आहे। शांती चौकात नावाला शांती असली तरी प्रत्यक्षात तो मृत्यूला आमंत्रण देणारा अशांती चौक ठरत आहे। गेल्या 8 दिवसात अपघातात येथे तिघांना प्राण गमवावे लागले आहेत। सिग्नलची उंची कमी, सिग्नलची वेळ असमतोल, रस्त्यावरचे खोल खड्डे, जड वाहनांची अमर्याद वर्दळ आणि वाहतूक पोलिसांची मर्यादित उपस्थिती ही येथील अपघाताचे प्रमुख कारणे आहेत। सोलापूर शहरातील शांती चौक व मार्केट यार्ड चौक सर्वात घातक आहे। त्या ठिकाणी महिन्यात किमान 3-4 जणांचा मृत्यू होतोच। मागील 8 दिवसात शांती चौकात तिघांना जीव गमवावा लागला आहे। सोलापूर पुणे, सोलापूर हैदराबाद, सोलापूर तुळजापूर, सोलापूर अक्कलकोट या महामार्गावर सोलापूर शहर हद्दीत सर्वाधिक अपघातप्रवण ठिकाणे ब्लॅक स्पॉट आहेत। रस्त्यालगत थांबलेली वाहने, अमर्याद वेग, सर्व्हिस रोडचा वापर नाही, घरी जाण्यासाठीचा शॉर्टकट, दुचाकीस्वार अशी त्यामागील कारणे आहेत। दरम्यान शांती चौकात नेहमीच अशांती असते। जड वाहनाने कट मारल्याने चालकामध्ये सतत वाद होत असतात। दुसरीकडे त्या चौकात सिग्नल आहे, पण समोरील जड वाहने विशेषतः सिमेंट बल्करमुळे तो सिग्नल दिसतच नाही। सिग्नलची उंची खूप कमी आहे। पहा SB न्यूज चॅनलचे संपादक विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह कॅमेरामन श्रीनिवास बोगा यांचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी SB न्यूज चॅनलचा संपादक विष्णू कारंपुरी आपल्या समोर येत आहे। आपल्या सोलापुरातील प्रमुख चौक असलेला, त्याचबरोबर अक्कलकोटला जाणारा राज्य महामार्गावरील प्रमुख चौक म्हणजे शांती चौक। या चौकामध्ये अनेक वेळा सिग्नलच्या बाबतीत किंवा वाहनधारकांच्या चुका बाबतीत किंवा वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण नसल्याबाबत, खड्ड्याबाबत किंवा वाहतुकीचं नियम न पाळणाऱ्या अनेक कारणाबाबत, त्याचबरोबर वाहतूक शाखेने देखील तशा प्रकारचं त्या ठिकाणी लक्ष देणे गरजेचं आहे। फक्त लोकांकडून आपण ज्याप्रमाणे वाहतूक नियमाचं पालन करावं असं आपण वाहनधारकाकडून अपेक्षा करतो, त्याचप्रमाणे वाहतूक शाखेने, शासनाने, प्रशासनाने या ठिकाणी व्यवस्थितपणे वाहतुकीचे जे व्यवस्था आहे, सुव्यवस्था आहे, त्या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे। अशामुळे सोलापूर शहरातील अनेक चौकापैकी चौक असलेला शांती चौक हे अशांती चौक बनलेलं आहे। आणि या ठिकाणी गेल्या आठवड्यातच एक महिला दुचाकी वाहनावरील जात असताना महिला अपघातातून निधन झालं। शांती चौकातून जाणं म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्याच्या प्रकारचा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। कारण महामार्गावरील जड वाहतूक, सोलापूर शहरातील दुचाकी, 4 चाकी गाड्यांचा वर्दळ, त्याचबरोबर शेजारीच स्मशानभूमी असल्या कारणाने अनेक वेळा त्या ठिकाणी पायी जाणारे सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात असतात। अशा परिस्थितीमध्ये आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाच्या निदर्शनास देण्यासाठी किंवा लोकांना आवाहन करण्यासाठी, त्याचबरोबर या शांती चौकामध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन करा अशा प्रकारचे आवाहन आम्ही या SB न्यूज चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। हे करत असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नियमितपणे वाहतूक शाखेचे कर्मचारी उभा करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर वाहतूक शाखेचे अधिकारी ज्या वाहतुकीसाठी अडथळे निर्माण होत ते त्वरित आपण या ठिकाणी दुरुस्ती करून सोय करणे गरजेचं आहे। केवळ पाऊस सारखा यायला लागला कसं दुरुस्ती करू, पावसाचा दिवस आहे कसं दुरुस्त करायचं न पाहता तात्पुरते का होईना दुरुस्ती करून परत पावसाच्या कारण न सांगता या ठिकाणी लोकांचा जीव वाचवावा या उद्देशाने केवळ SB न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे
वृत्त टाकत आहोत, ही बातमी टाकत आहोत। तर नागरिकांना आव्हान ज्याप्रमाणे आहे की आपण वाहतुकीचे नियम पाळा आणि व्यवस्थितपणे आपण आपला जीव वाचवा। आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझं कळकळीची विनंती आहे की आपण या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारचा ढिलाई न करता, दुर्लक्ष न करता आपण या शांती चौकाला खरोखरच शांती चौक म्हणून नाव आणण्यासाठी वाहतुकीचे नियमाबरोबर आपले सुद्धा जे कर्तव्य आहे ते बजावा असे आवाहन करतो। आणि आमच्या या आव्हानाला जरूर या ठिकाणी सर्व प्रतिसाद देऊन आपण वाहतुकीचे नियम पाळता आणि वाहतुकीचे नियमाबरोबर वाहतुकीचे सोयीसुद्धा करता अशी अपेक्षा करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी SB न्यूज चॅनल संपादक विष्णू कारंपुरी महाराज, कॅमेरामॅन श्रीनिवास बोगा। नमस्ते, जय महाराष्ट्र।